नांदेड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका 25 वर्षीय विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. आकांक्षा मुंजाजी गायकवाड असं या विद्यार्थिनीचं नाव असून ती हडको परिसरातील शामराव कदम होमिओपॅथिक महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. वसतिगृहाची फी थकल्याच्या कारणावरून वसतिगृह चालक, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस जीवन घोगरे पाटील हे आकांक्षाला मानसिक त्रास देत असल्याचा गंभीर आरोप मयत विद्यार्थिनीच्या कुटुंबियांनी केला आहे. या त्रासाला कंटाळूनच तिने आत्महत्या केल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे. रात्री उशिरा ग्रामीण पोलिसांनी जीवन घोगरे पाटील यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे नांदेड शहरात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. माझी मुलगी आकांक्षा मुंजाजीराव गायकवाड ही हडको येथील कमल किशोर कदमजी यांच्या मेडिकल कॉलेजमध्ये BHMS ला सेकंड इयरला शिकत होती. त्यांच्या शेजारी जीवन घोगरे पाटलाची बिल्डिंग आहे, ज्या बिल्डिंगमध्ये ती क्वाड बेसिसवर किरायानं राहत होती आणि तिथून शिक्षण करत होती. मला 1-1:30च्या दरम्यान कॉल आला, तुमच्या मुलीनं फाशी घेतली. मी जाऊन बघितलं तर ती फाशी घेतल्याचा मला अंदाज कळाला नाही. फाशी नसून तिला मारून लटकवण्यात आले असल्याचा मला संशय आहे. जोपर्यंत त्याचा छडा किंवा तपास लागणार नाही, माझ्या मुलीला न्याय भेटणार नाही, तोपर्यंत मी डेथ बॉडी नेऊन अंत्यसंस्कार करणार नाही आणि इथून उठणारही नाही. फीस काही असं होतं, ते फीस होय काय आहे त्याचं माहिती नाही. आता तिथं जे झालं ते कळलं आम्हाला. काय फक्त मुलगी हुशार होती. आत्महत्या माझी मुलगी करू शकत नाही. तिने का 4-5 दिवसापूर्वी एका दुसऱ्या मुलीला सुद्धा जीव वाचवलाय. नेऊन दवाखान्यामध्ये मेडिसिन तिने घेतलं होतं, तर तिला नेऊन दवाखान्यात ऍडमिट करून तिला वाचून घरला घेऊन आलेली मुलगी आहे. माझी मुलगी 25 वर्षाची होती, काही नाबालक नव्हती. ती आत्महत्या करू शकत नाही. तिचा घातपात झालेला आहे, तिला मारून लटकवण्यात आलेला आहे असा माझा पूर्णपणे संशय आहे. आता ते जे जीवनराव घोगरे यांची बिल्डिंग आहे, त्यांच्या बिल्डिंग मध्ये कोण आलं कोण गेलं काय गेलं, आता आम्ही तर तिथं राहत नाही. त्या बिल्डिंगच्याच आता जे आहे ते प्रशासन जे बी आहे त्याचं ते त्यांनी बघून तुमच्या पोलीस स्टेशननी चौकशी करून जे गुन्हेगार आहे त्यांना गुन्हा नोंदवून, आम्ही मातंग समाजाचे आहोत, जाणून बुजून झाल्यासारखं झालं. आम्ही दलित समाजाचे आहोत. जोपर्यंत त्यांच्यावर अट्रॉसिटी कायदा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करणार नाही.